लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 एप्रिलचा इंटरेस्टिंग असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला बघतोय आपण जीवा आणि नंदिनीने त्या बाईला फोटो दाखवलाय वेदांचा आणि सांगितलंय की वेदांत पण असाच किडनॅप झाला. त्यावरती ती बाई रिॲक्ट करते, काय बाप रे. जीवा म्हणतो, हो आहो ताई, ह्याच गोष्टीची चौकशी करायला आम्ही आत आलो होतो, पण ती बाई आम्हालाच ऐकवत होती. बाहेरून आम्ही तुमचं बोलणं ऐकलं म्हणून आम्ही तुम्हाला सगळं सांगायला आलो, निर्णय तुमचा आहे. त्यावरती बाई म्हणते, नाही बाबा नाही, मी माझ्या बाळाला इथे नाही ठेवणार. नाही, आपलं बाळ आपल्या जवळ नसलं तर काय वाटतं हे फक्त एक आई समजू शकते. नंदिनी म्हणते, ताई तुम्ही म्हणत होतात की चंदन पाळणा घरात सुद्धा लहान मुलांचं अपहरण होतं, ते काय नेमकं हे सगळं प्रकरण. त्यावरती बाई सांगते, अहो 8 वर्षाचं मूल, सकाळी त्याची आई त्या पाळणा घरात सोपवून गेली बाळाला, संध्याकाळी त्याचे बाबा आले आणि त्याला घेऊन बाहेर पडले. एक वयस्कर बाई आली आणि फूस लावून गेली. मेली अत्तर विकायला आली आणि पळून घेऊन गेली ना त्या लहान मुलाला. देव भलं नाही करणार, अशा लोकांचं वाटोळं होईल, असं म्हणून त्या ताई निघून जातात. नंदिनी म्हणते, जीवा असं का वाटतंय मला की चंदन पाळणा घरातल्या मुलांचं किडनॅपिंग सुद्धा त्या वयस्कर बाईनेच केलं होतं. जीवा म्हणतो, हो नंदिनी, पॅटर्न पण सेम आहे बरं का, अत्तर. नंदिनी म्हणते, हे साधं सुद्धा किडनॅपिंग नाहीये जीवा, कोणीतरी लहान मुलांचं रॅकेट वगैरे चालवतंय की काय. जीवा म्हणतं, असू शकतंय नंदिनी. जीवा पुढे सांगतोय नंदिनीला, नंदिनी मला असं वाटतंय की आता आपण इथे पोलिसांना इन्व्हॉल्व केलंच पाहिजे, हे प्रकरण दिसतंय त्याही पेक्षा खूप मोठं आहे. नंदिनी म्हणते, हो जीवा बरोबर आहे तुमचं, पण पोलिसांना विचारूच, पण या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे की नाही. जीवा, आपण आत्ताच्या आत्ता चंदन पाळणा घरात जाऊन चौकशी करूयात. काही झालं ना जीवा, तरी आता थांबायचं नाहीये. जीवा आणि नंदिनीने ठरवलंय प्रेक्षकांनो की या प्रकरणाच्या मुळाशी जायचंय, पण यामुळे या दोघांचा जीव धोक्यात येणार आहे. गुरुजींनी सुद्धा आज हीच भविष्यवाणी केली आहे. मस्त दाखवलंय हा प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड पूर्ण ऐका. नंदिनी आणि जीवाला आता ती पाळणा घरातली बाई बघते बरं का. इकडे जीवा आणि नंदिनी त्या चंदन पाळणा घरात आलेत असा सीन दाखवलाय. आता नंदिनी विचारपूस करते त्या बाईला, तेव्हा ती बाई सांगते, म्हणजे ही दुसऱ्या पाळण्या घरातली बाई आहे बरं का. ती बाई म्हणते, हो अहो, गेल्या आठवड्यात एक मुलगा किडनॅप झाला, पण आमच्या इथून नाही, तो बाहेर गेला आणि त्याच्या वडिलांसोबत जाता जाता किडनॅप झाला. अहो आम्हाला फार काळजी वाटते हो, म्हणजे तो मुलगा सापडण्याची आम्ही पण खूप वाट बघतोय, आम्ही आमच्या मुलांची खूप काळजी घेतो. नंदिनी म्हणते, अशी कुठली माहिती आहे का तुम्ही आम्हाला देऊ शकता. ती बाई म्हणते, काहीच नाहीये ना, अहो जे होतं ते सांगितलं तुम्हाला. जीवा म्हणतो, मी काय म्हणतोय, त्या मुलाच्या बाबाचा नंबर देताल का, आम्हाला बोलायचंय फोनवर त्यांच्याशी. त्यावर ही बाई जोरात ओरडते, कशाला, अहो कशाला बोलायचंय तुम्हाला त्यांच्याशी, त्याचे बाबा टेन्शनमध्ये असतात, तुम्ही गेला तर ते डिस्टर्ब होतील ना. नंदिनी म्हणते, अहो नाही मॅम, आम्ही त्यांना कुठलाच त्रास नाही देणार, म्हणजे काळजी नका करू तशी, आम्ही खूप काळजीने सगळं विचारू त्यांना. एकदा आम्हाला थोड्या माहितीची गरज होती बघा, तुमच्या पाळणाघराचं नाव पण आम्ही इन्व्हॉल्व नाही करणार. ती बाई म्हणते, सॉरी सॉरी, पण आमच्या नियमात हे बसतच नाही, आम्ही काही तुम्हाला नंबर नाही देऊ शकत. जीवा म्हणतो, हे बघा आम्ही त्या नंबरचा मिसयूज नाही करणार, पण तरी ती बाई म्हणते, नाही हो सर सॉरी, आम्हाला नाही देता येणार तुम्हाला नंबर, तुम्ही या बरं, मुलांच्या येण्याची वेळ झाली आहे. नंदिनीला या बाईवर पण डाऊट आलाय बरं का प्रेक्षकांनो. जीवा आणि नंदिनी निघून गेल्यानंतर आता ती जी जुना पाळणा घरातली बाई आहे ना, ती आली आहे बरं का या चंदन पाळणा घरातल्या बाईजवळ, आणि या दोघी मिळालेल्या आहेत, यांचं फार मोठं रॅकेट आहे बरं का प्रेक्षकांनो. ती बाई येते आणि लगेच ही निळ्या ड्रेसवाली म्हणते, बरं झालं तू आधीच मला आयडिया दिलीस फोन करून, नाहीतर यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता माझ्या पोटात गोळा आला होता. लगेच ही पाळणा घरातली बाई म्हणते आधीची, अगो पण ही दोघं जास्तीच नाक खुपसताय बरं का. मग लगेच ती बाई म्हणते, अगो पण आपलं मिशन थांबेल का याच्यामुळे. लगेच ती गुलाबी ड्रेसवाली म्हणते, अगं जो आपल्या प्रोजेक्टमध्ये आडवा येतो ना, त्याचं आपले मास्तर 13व्याचं जेवण ठेवतात. लगेच ती निळ्या ड्रेसवाली म्हणते, मास्तर म्हणजे हे सगळं मास्तरांना सांगायचंय. गुलाबी ड्रेसवाली म्हणते, सांगावंच लागल अगं, त्याशिवाय हे जीवानंदिनी थांबणार कसे, म्हणजे यांचा एक कोणीतरी मोठा बॉस आहे, त्याला ते मास्तर म्हणतात. इकडे काव्या आणि पाड दोघे नाटक करतात बरं का भांडणाचं. आता लगेच रम्या आल्याची चाहूल लागते काव्याला. आणि काव्या उशी मारून फेकते पार्थला आणि पार्थही तिला उशी मारतो. दोघं नाटक करतात बरं का. आरशात पाहिलेलं असतं काव्याने, रम्या येतीये. लगेच काव्या म्हणते, काय हो देशमुख, उशी काय मारताय, काही वाटतंय का तुम्हाला. पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, माझ्या बाळाला जर काही झालं ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. काव्या म्हणते, का सारखं सारखं तेच तेच बोलताय तुम्ही देशमुख. पार्थ चिडून म्हणत असतो, काव्या तुम्हाला 1000 वेळेला सांगितलंय मी,
की तुम्ही आता मला तेच तेच बोलायला लावू नका. काव्या म्हणते, "ओ देशमुख, बाळ माझ्या पोटात राहणार आहे. काय करायचं बाळाचं माझं मी बघेल." पार्थ म्हणतो, "बाळ माझं आहे. बाळाचं जर काही झालं ना तर लक्षात ठेवा, मी सोडणार नाही तुम्हाला. उलट-सुलट केलत ना तर मी आपलं लग्न." आता लगेच काव्या म्हणते, "काय बोललात? का जीभ अडखळली तुमची? आपलं लग्न काय? बोला ना, बोला, पुढे बोला." लगेच पार्थ म्हणतो, "मी काही बोलणार नाही. तुम्ही माझ्या बाळाला हात लावला ना तर नातं संपलं म्हणून समजा." आता मुद्दाम पार्थ आणि काव्या नाटक करतात. आलं का लक्षात? आता रम्या यांचं बोलणं ऐकते, भांडण ऐकते आणि हसायला लागते बरं का मनाशीच. आणि मग हळूच म्हणते, "आत येऊ का?" आणि आता पार्थला म्हणते, "पार्थ, अरे तू ही फाईल मागवली होतीस ना, ही फाईल मी द्यायला आले होते." आता फाईल देते आणि जाता जाता म्हणजे विचारते या दोघांना, "ऑल ओके ना?" काव्या म्हणते, "हां, ओके की." लगेच रम्या तिथून निघून जात असते बरं का. पण जाता जाता मनात विचार करते, चला म्हणजे काव्याने पार्थला स्पष्ट सांगितलं वाटतं, हिला बाळ नकोय. इतकी हिंमत वाढली तर या काव्याची. कमाल हं रम्या, कमाल आहेस तू. यांचं नातं आता शेवटावर आलंय. आता खरी मजा येणार आहे. पण रम्याला काय माहिती, ती जे समजते ते नाहीच आहे. रम्या असे विचार करते आणि निघून जाते. काव्या आता बघते रम्या गेली की काय आणि आता पार्थला चापट मारते. "काय हो पार्थ, तुमचं काय?" आणि देशमुख, "सॉरी हं, खूप लागलं का हो तुम्हाला मी उशी मारली तर?" पार्थ म्हणतो, "नाही हो, कसलं काय?" पण काव्या, "मस्त भांडलात हं तुम्ही." काव्या म्हणते, "भांडण हा शब्द आपल्यासाठी नवीन नाहीये बरं का देशमुख. आपण बऱ्याचदा भांडलेलो आहोत." पार्थ म्हणतो, "हां, ते आहे म्हणा, पण ती कुठे आपली खरी भांडणं होती. म्हणजे आता नको ती आठवण, नको ते भांडण." काव्या म्हणते, "देशमुख, एक गोष्ट चांगली झाली हं. आपलं हे खोटं-खोटं भांडण रम्याला खरं वाटलंय. असं नाही वाटत आहे का तुम्हाला?" पार्थ म्हणतो, "नाहीतर काय. अहो तिला खरंच वाटलंय." काव्या, "आता रम्या तेच करेल जे आपल्याला दोघांना वाटतंय." काव्या म्हणते, "येस, रम्याला असं वाटतंय की ती आपल्या दोघांना नाचवतीये, जे आपल्याला माहितीये. पण रम्याला हे माहित नाहीये की आपण तिला नाचवतोय. आता रम्याला आपण नाचवतोय हे रम्याला उद्या कळेल." आणि मग पार्थ म्हणतो, "आता या प्रकरणाचा शेवट उद्या झालेला असेल." असं म्हणून दोघं एकमेकांना मिठी मारतात. काव्या म्हणते, "ओ देशमुख, अहो मी ना नंदिनी ताईला पण सांगते हं, जसं तुम्हाला सांगितलं रम्याबद्दल." पार्थ म्हणतो, "सांगा, सांगा. पण काव्या, ही उशी लागली नाही ना तुम्हाला जास्ती?" काव्या म्हणते, "नाही, आपली उशी किती सॉफ्ट आहे, कुठे लागते?" असं म्हणून काव्या आता ह्याला उशी मारायला लागते. असो, गोडी गोडीचं भांडण चालू आहे. आता इथून पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय नंदिनी बाहेरून आली आहे ना, तर आता या मानिनीने तिला टपमध्ये पाणी दिलेलं असतं शेकायसाठी, पाय शेकायला. वसू आत्या ते सगळं बघत असतात आणि म्हणत असतात, "काय बाई मानिनी, काय ते लाड करतेस ग सुनेचे? कौतुकच चाललंय सुनेचं. काय लाड चाललेत बाबा?" नाही म्हणजे चांगलंय सगळं, लाड करायलाच हवेत. पण लाड करतेस हे बघून बरं वाटलं बरं का. लगेच मानिनी म्हणते, "बरं वाटलं ना ताई तुम्हाला? मग मलाही मस्त वाटतंय बरं का. अहो आता मला सांगा, हिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? अहो एवढे कष्ट घेतीये माझी सून आई होण्यासाठी, उपास-तापास करते, देवळात फिरते अनवाणी, त्यामुळे पाय दुखते तिचे." स्वात्या म्हणतात, "हो का गं?" मानिनी म्हणते, "नाहीतर काय. अहो हिचे लाड मीच करणार ना आणि कौतुक पण मीच करणार. आता होणाऱ्या बाळाची आजी म्हणल्यावर एवढं तर मला करायलाच हवं." लगेच जिवा येतो बरं का तिथे आणि म्हणतो, "अगं आई, अनवाणी फक्त तुझी सूनच नाही चालली हां, मुलाकडे काही तुझं लक्ष नाहीये." लगेच मानिनी म्हणते, "तू, तू पण अनवाणी गेला होतास? अनवाणी चालत? ए चल, चल, छे, छे." लगेच आता जीवा म्हणतो, "ए आई, काही बोलते हां तू मला?" नंदिनी म्हणते, "हो आई, मी जे जे करते ना त्या सगळ्यात साथ असते बरं का जीवाची." मानिनी म्हणते, "अगं बाई, खरंच की काय? वा वा वा, छान हं." नंदिनी हसायला लागते बरं का. आता लगेच मानिनी म्हणते, "बाई गुणाची ग माझी सून." लगेच जीवा म्हणतो, "याच्यात पण सुनेचंच कौतुक का ग आई तुला? अरे काय बाई आहे यार ही." जीवाचं बोलणं भारीच आहे फार. लगेच मानिनी म्हणते, "बरं बाबा बैस इथे, तुझं पण कौतुक करते. घे, लाडू खातोस का?" लगेच जीवा म्हणतो, "दे ना आई, दे मला." लगेच वसू आत्या म्हणतात, "बापरे, सकाळपासून काय फक्त देवळं देवळं फिरत बसला का रे?" नाही म्हणजे रम्या मला म्हणत होती की जीवा आज पण ऑफिसला आला नाही. कोणाला कुचकं काचकं कसं बोलायचं आणि दुसऱ्याच्या आनंदात मिठाचा खडा कसा टाकायचा ना ते वसू आत्याला बरोबर कळतं. वसू आत्या म्हणतात, "काय रे बाबा जीवा, आहेस कुठे तू? बाळ व्हायचं म्हणून देवाजवळ धावतो का?" लगेच जीवा वसू आत्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, "वसू आत्या, अगं बाळ व्हावं म्हणून नाही, आज एका माऊलीने तिचं बाळ गमावलं ना म्हणून." मानिनी म्हणते, "अरे बापरे, हे काय रे जीवा?" जीवा म्हणतो, "हो आई, एका बाईचं मूल परत व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय ग."
मानिनी विचारते, काय रे बाबा, हे काय प्रकरण आहे, नीट सांग रे बाबा. जीवा, अगं ए मानिनी ए नंदिनी सांग की. मानिनी विचारते या दोघांना. मग जीवा आणि नंदिनीने सगळं प्रकरण यांना सांगितलंय. मानिनी ते सगळं ऐकते आणि म्हणते, बाई माझे, एवढी वणवण त्यासाठी करताय का पोरांनो? नंदिनी म्हणते, आई कोणीतरी हे करायला हवं ना. मग लगेच वसू आत्या म्हणतात, अगं कोणीतरी काय ग नंदिनी, अगं बाई मानिनी, आपल्याकडे पोलीस नावाची व्यवस्था आहे बरं का, त्यांना करू दे ना त्यांची त्यांची कामं. आणि काय रे जीवा, तुम्ही दोघांनी काल रात्री थ्रिलर फिल्म वगैरे बघितली होती का? सकाळी उठून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर झालात वगैरे. अरे लोकांची बाळं शोधण्यापेक्षा स्वतःचं बाळ या जगात कसं येईल ना ते बघा जरा. वसू आत्याला अचानक कळतं की आपण शेंगदाणे जरा जास्ती खाल्लेत. त्या म्हणतात, दाणे खाऊन ऍसिडिटी झाली बाई, जाऊ दे आता लिंबू सरबतच पिते. वसू आत्याच्या तोंडाला काही दम नाही हा. एकतर खातात तरी, नाही तर बोलतात तरी. पण वसू आत्यामुळे मजा येते बरं का मालिका बघायला, काही म्हणा. वसू आत्या लिंबाचं सरबत करायला गेल्यावर मानिनी म्हणते, बाई काय करावं यांचं काही कळत नाही. नंदिनी म्हणते, त्यांच्या टोमण्यांपेक्षा ना आपण करतोय ते काम सगळ्यात महत्वाचं आहे. मानिनी म्हणते, हो पोरांनो, खरं आहे बरं का, मला तुम्हा दोघांचं कौतुक वाटतं आणि अभिमान पण. पण पोरांनो, एक सांगू का, तुम्ही जे काही करतायत ना ते जरा काळजी घ्या बरं का, म्हणजे जोखमीचं काम आहे. तुम्ही जे सांगताय ते ऐकूनच मला धस्स होतंय. पण हे सगळं. नंदिनी म्हणते, आई काळजी नका करू, पण काय आहे ना, असं म्हणतात की चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी. आमची काही अपेक्षा नाही आहे या सगळ्यांपासनं. फक्त नयनाताईंना त्यांचं बाळ परत मिळावं एवढंच. काय पुण्य कमवल्याचा आनंद तर होईल ना आई. आणि हो आई, तुम्हाला सांगायचंच राहिलं, काव्याला ना मी फळं आणली आहेत, तिला कापून ठेवली आहेत, देतेच हं तिला. लगेच जीवा म्हणतो, अगं नंदिनी राहू दे, हे पाणी मी ठेवतो. ती मगाशी पाय शेकत होती ना, तर जीवा म्हणत असतो, राहू दे मी ठेवतो ते पाणी. मग नंदिनी म्हणते, असू द्या हो जीवा. नंदिनी आता तो टप उचलते आणि घेऊन जाते आत. नंदिनी गेल्या गेल्या गुरुजी आलेत बरं का प्रेक्षकांनो. आजचा प्रत्येक सीन खूप छान आहे, अगदी मनापासून ऐका आणि आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. गुरुजी आलेत बरं का. मानिनी पटकन गुरुजींना या बसा म्हणजे त्यांचं स्वागत करते. गुरुजी आल्या आल्या मानिनी त्यांना नमस्कार करते. जीवा पण तिथेच आहे. जीवा पण म्हणतो, नमस्कार करतो हं गुरुजी. गुरुजी दोघांनाही औक्षवंत व्हा असा आशीर्वाद देतात. जीवा म्हणतो, गुरुजी आज तुम्ही अचानक कसे काय आलात? मग मानिनी म्हणते, अरे मीच बोलवलं रे जीवा गुरुजींना. तुम्ही दोघं एवढे प्रयत्न करताय, बाळाचा ध्यास घेतलाय तुम्ही, तरी तुम्हाला म्हणजे फळ येत नाहीये रे त्या सगळ्याचं. हे सगळं विचारायलाच मी गुरुजींना बोलवलंय. म्हणजे गुरुजी माफ करा, तुम्हाला असं वाटेल की मी अधीर झाले, पण तसं नाहीये गुरुजी. पण मला एवढंच विचारायचं होतं की पार्थ आणि जीवाचं आजवर सगळं मार्गी लागलं हो. आणि या दोघांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी एकत्रच घडल्यात. सुख दुःख चढ उतार सगळं काही. या दोघांचं लग्न पण सोबतच झालं, दुसऱ्यांदा सुद्धा. गुरुजी, या म्हणजे आमच्या जीवाच्या बाबतीत असं का होतंय? म्हणजे एकाची ओंजळ भरलेली आहे तर दुसऱ्याची रिकामी, असं का गुरुजी? होईल का हो सगळं सुरळीत? गुरुजी आता काय म्हणतात ऐका. गुरुजी म्हणतात, मानिनी तू समंजस आहे, पण नातवंडाची वाट बघणाऱ्या आजीला समंजस हो असं मी नाही सांगणार. मानिनी, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण या जगात कोण कधी येणार आणि कधी जाणार हे आधीच ठरलेलं असतं मानिनी. हे बदलण्याची ताकद फक्त आपल्या कर्मांमध्ये असते मानिनी. दुसऱ्याची दुखरी कळ दूर कराल तरच तुम्हाला फळ मिळेल. जीवा हे बोलणं मनापासून ऐकतोय बरं का गुरुजींचं. आता मानिनी म्हणते, गुरुजी, जीवा आणि नंदिनी खरंच मनापासून प्रयत्न करताय हो, त्यांना यश का मिळत नाहीये? गुरुजी म्हणतात, मिळेल, त्यांना नक्की यश मिळेल. काहींना लवकर यश मिळतं तर काहींना उशिरा यश मिळतं. काय असतं, गंमत अशी आहे बघा, ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाहीये. गुरुजींच्या या वाक्यावर जीवाला जरा नवलच वाटलंय. आता ते जीवा आणि पार्थ या दोघांच्या बाबतीत कम्पेअर करून सांगताय हे तर आपल्याला कळलंच आहे बरं का मंडळी. मस्त दाखवलाय हा आजचा एपिसोड, आवडलाय. असं वाटतंय की इथून पुढचे सगळेच एपिसोड इंटरेस्टिंग असतील. आता इथून पुढचा सीन नंदिनी आणि काव्याचा घेतलाय. काव्याने नंदिनीला सगळं काही सांगितलंय रम्याबद्दल. आता ते सगळं आपल्याला ऐकवलं नाहीये, डायरेक्ट नंदिनी बोलते, बघितलंस ना काव्या, मी आणि पार्थ तुला सांगत होतो ते. काव्या म्हणते, हो ताई बरोबर आहे, तुम्ही दोघं जे सांगत होतात ते सगळं बरोबर निघालं. आय एम सो सॉरी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण मी तरी काय करू ग ताई, म्हणजे मला कळतंय, सॉरी, मी रम्यावर विश्वास ठेवला ही जगातली सगळ्यात मोठी चूक मी केलेली आहे.
पण ताई मी तरी काय करणार होते ग, म्हणजे पुन्हा आपण लग्न करत होतो ना तेव्हा मला निगेटिव्ह एनर्जीला जागा नव्हती ठेवायची ग. आणि तिने एवढं सगळं कन्व्हिक्शनने केलं ना की मला असं वाटलं, म्हणजे त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मूव्ह ऑन केलं ना, तर मला असं वाटत होतं रम्या पण मूव्ह ऑन करू शकते. म्हणून मी तिचं हे सगळं वागणं एक्सेप्ट करत गेले, तिच्यावर विश्वास ठेवत गेले. नंदिनी म्हणते, "बरं जाऊ दे, ते सोड." काव्या म्हणते, "नाही, नाही ताई, सोडायचं नाहीये. रम्याला मला आता हे सगळं विसरू द्यायचं नाहीये बरं का." नंदिनी म्हणते, "पण ते काहीही असो काव्या, मला चांगलं वाटतंय. माझी डॅशिंग काव्या परत आली आहे." "मग काय गं काव्या, काय करायचं ठरवलंयस तू?" काव्या म्हणते, "ताई, मी आता रम्याला एक्सपोज करायचं ठरवलंय. रम्या किती चुकीची वागली गं." नंदिनी तिचं ऐकून घेते आणि म्हणते, "काव्या, ती रम्या चुकीचीच वागते. पण तू तू काय वेगळं वागतेस? अगं, मी तुला एवढं समजवलं त्या दिवशी, पण तू एक शब्द पण बोलली नाहीस." प्रेक्षकांनो, नंदिनीने काय सुरेख 2च वाक्यात हिला समजवलंय बरं का. अप्रतिम हां. आजच्या रिव्ह्यूला खरंच लाईक करायला विसरू नका. नंदिनी म्हणत असते काव्याला, "काव्या, काय गं, तुझं काय ठरलंय बाळाच्या बाबतीत? तुझं हे बाळ तू मनापासून स्वीकारणार आहेस की नाही?" आता काव्या काहीच बोलत नाही बरं का. नंदिनी म्हणते, "बघ, बघितलंस? हेच तू बोलत नाहीयेस. काव्या, तुला ना आत्ता नाही कळणार गं, पण एकदा का बाळ तुझ्या हातात आलं ना, की तूच म्हणशील मला, 'ताई, सुख सुख म्हणतात ते हेच आहे की काय?'" खरंच अगं काव्या, एकदा तू बाळाला हातात घेतलंस ना, की तुझे सगळे प्रश्न आपोआप सुटतील. तुला सगळ्या प्रश्नांची आपोआप उत्तरं मिळतील. अगं, बाळाची नाळ आईशी जोडली गेलेली असते का काय माहीत नाही, पण बाळ एकदा का आयुष्यात आलं ना, की अलगद सगळ्या आयुष्यातला गुंता सुटतो ग काव्या. काव्या म्हणते, "ताई, ते सगळं ठीक आहे गं, पण हा असा डिसिजन आहे की पुढे गेल्यावर मागे नाही वळून पाहता येणार. उशीर होण्याच्या आत मला फक्त वेळ मागून घ्यायची आहे सगळ्यांकडनं." बघा, छान समजवलं ना नंदिनीने काव्याला. आता काव्या तिचं बाळ एक्सेप्ट करणार आहे प्रेक्षकांनो. बघा, उद्याच्या भागात तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. जीवा म्हणत असतो, "असं का बोलताय तुम्ही गुरुजी? ज्यांना उशिरा यश मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर मिळतं त्यांना सांभाळता येत नाही. असं का बोलताय गुरुजी? यात काही कोडं आहे का?" गुरुजी म्हणतात, "कोडं आहे. ते सुटणारच आहे जीवा." जीवा म्हणतो, "गुरुजी, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. मी आणि नंदिनी एका मिशनवर आहोत सध्या. हे मिशन सुटेल का?" गुरुजी म्हणतात, "सुटेल, लवकरच सुटेल." "हां, पण एक सांगतोय, सैतानाच्या राज्याला आव्हान देताय बरं का तुम्ही. त्यामुळे ते दलदल आहे. ते हातपाय तिथे माराल, तेवढेच तिथे अडकाल. जे काही करायचंय ते शांत राहून करा. मार्ग काढा शांत डोक्याने. सगळं चांगलं होईल. शुभम भवतु." असं गुरुजी एवढंच बोलतात बरं का. तेवढ्यात वसू आत्या येतात बरं का आणि म्हणतात, "अगं बाई गुरुजी, तुम्ही कधी आलात?" गुरुजी म्हणतात, "हे काय, आत्ताच आलोय." वसू आत्या म्हणतात, "5 मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे? आमच्या रम्याला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. चला ना माझ्यासोबत. चला, चला." गुरुजी म्हणतात, "बरं, चला." गुरुजी मानिनीच्या माहेरचे आहेत का वसू आत्याच्या माहेरचे आहेत? जरा कन्फ्युजनच होतंय आता. असो, आता पुन्हा काव्या आणि नंदिनीचा सीन घेतलाय बरं का त्यांनी. नंदिनी म्हणजे वसू आत्या घेऊन गेल्या गुरुजीला त्यांच्या रूममध्ये. इकडे नंदिनी म्हणते, "काव्या, मी अगदी समजू शकते खरंच अगं, पण आनंद निवासमध्ये एवढ्या केसेस येतात ना, की मुलींना नाही कळत गं आधी बाळ निवडायचं की करिअर." काव्या म्हणते, "मग काय निवडतात मुली?" नंदिनी म्हणते, "अगं, काही मुली करिअर निवडतात. त्या बाळ अबॉर्ट करायला पण तयार असतात. काही मुली रिस्क घेऊन बाळ पण निवडतात. ज्यांना करिअर करायचं त्यांना नंतर त्यांचं शरीर सिग्नल द्यायला लागतं बरं का, की त्यांनी वेगळा निर्णय घ्यायला हवा होता." काव्या, जसं करिअर थांबत नाही तसं शरीर नाही थांबत गं आपलं. अगं, उलट ते म्हणतील लोकं, "ॲबॉर्शन करून घ्या." तुला काय वाटतं एवढं सोपं असतं ते? अगं, ज्यांना मूल नंतर हवं असतं ना, त्यांना शरीराने नंतर साथ नको का द्यायला? अगं, निसर्गाची चक्र जर तुम्ही उलटी फिरवायला लागलात, तर निसर्ग तुम्हाला एवढ्या सहजासहजी ते नाही करू देत. अगं काव्या, बाकी तू शहाणी आहेस. तुझा निर्णय तू घ्यायचा आहेस. कारण जे काही होईल ना, त्याचा दोष नंतर तू दुसऱ्याला द्यावास किंवा निसर्गाला द्यावास असं मला नाही हं वाटत काव्या. काव्या म्हणते, "ताई, हे तू बोलतेस?" नंदिनी म्हणते, "हो काव्या, मीच बोलते. कारण जशी मी तुझी ताई आहे तशी मी एक बाई सुद्धा आहे गं. सो मी तुला अजिबात सांगणार नाही की तू काय करायचंयस. मी तुला हेही नाही सांगणार की तू बाळाचं काय करायचंयस. हा निर्णय तुझा आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे." अगं, उशीर होण्याआधी तुला सगळं कळलेलं असेल काव्या. पण एक लक्षात ठेव बेटा, तू रम्याचा निकाल लावलायस तरी सुद्धा अजून तुझा निकाल पेंडिंग आहे बरं का. हे लक्षात ठेव हं बेटा. नंदिनी आता तिच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि तिला जवळ घेते.
किती गोड ना प्रेक्षकांनो, अशी बहीण सगळ्यांना असावी. किती छान पद्धतीने तिने समजवलं. जसं करिअर थांबत नाही तसं शरीरही थांबत नाही. त्यामुळे बायकांना हे गॉड गिफ्टेड असतं. करिअर आणि मूल दोन्हीही बायका अगदी व्यवस्थितपणे सांभाळू शकतात. हां, तारेवरची कसरत होते, खूप त्रास होतो, पण शेवटी कष्टाचं फळ हे गोड असतं की नाही? बरोबर बोलले ना मी प्रेक्षकांनो? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा एपिसोड इथेच संपला बरं का. आता उद्याच्या भागात आपण बघतोय पुढचा प्रोमो जबरदस्त दाखवलाय त्यांनी. जीवा आणि नंदिनीला फोन आलाय. नंदिनी म्हणते अननोन नंबर आहे. जीवा म्हणतो फोन स्पीकरवर टाक. तिकडनं एक माणूस बोलतो आणि म्हणतो जिथे हात घालताय ते सैतानाचं घर आहे, वेळी सावध व्हा. जीवा म्हणतो कोण बोलताय? आता तिकडनं सैतान असं तो माणूस म्हणतो बरं का. इकडे काव्याने रम्याला सणसणीत कानाखाली मारली आहे आणि ती म्हणते ही चपराक त्या जुन्या काव्याकडनं जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस. रम्या म्हणते मग ही जुनी काव्या, हिला तर इच्छा नसताना बाळाला जन्म द्यायचा आहे. काव्या म्हणते त्याचा विचार तू नको करू. काव्याने रम्याला धमकीच दिली आहे, आम्हापासून आणि आमच्या बाळापासून लांब राहायचं रम्या. प्रेक्षकांनो छान दाखवतायत ते ट्रॅक. आता काव्याने तिचं हे बाळ एक्सेप्ट केलंय हे दिसतंय. मस्त दाखवला ना हा प्रोमो. तुम्ही सोशल मीडियावर बघितलाच असेल. कसा वाटला तुम्हाला आजचा एकूणच रिव्ह्यू? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.